आणि भारतीय जनता पक्षाने जे नाराही दिलेला आहे अब की बार 75 पार, मला दोघांनी सांगितलं की उमेदवार त्यावेळी त्यांची मागणी नाही, मान सन्मान मिळावा, आमची कामं व्हावी, ठीक आहे त्याच्याबद्दल नाही, असा शब्द दिलेला आहे आणि तो शब्द पाळावा एवढीच आपली अपेक्षा आहे. माझ्या कार्यकर्त्याच्या हक्कावरती गदा आणू नये एवढी माझी नम्र प्रार्थना आहे. भारतीय जनता पक्षाचा सहभाग कसा आहे, किती वर्षापासून काम करते, जनमत कसं आहे त्याच्या बाबतीतलं, त्यांना समाजासाठी काय केलं आहे, भारतीय जनता पक्षासाठी काय केलं आहे, ह्याचंही थोडंसं पक्ष स्तरावरती त्याचं कामकाज पाहिलं जाईल. राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये सुद्धा कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूनच आहे. नागरिकांना खूप मोठी आशा आहे. प्रमुख रस्ते तर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. आसरासारखा पूल जो की जिव्हाळ्याचा होता नितीन गडकरी साहेबांनी करून दिलेला आहे. आमच्याकडे नाट्यगृह पण सुद्धा एक चांगलं करण्याचं, सुशोभित करण्याचं, नव्यानं नाट्यगृह उभा करण्याचं संकल्पना आहे. संभाजी महाराजांच्या नावानं जो तलाव आहे त्याचं सुशोभीकरणासाठी बाबागाडी प्रस्थापित आपण करतो. होडगी गावात एक सुंदर पिकनिक स्पॉट केलेला आहे आपण तिथं. कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कुठल्याही दबावाला बळी न पडता आपल्या शहराच्या विकासासाठी आपलं मत खूप मोलाचं आहे. सोलापूरकर हो नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमात मी बळवंत जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. सोलापूरकर हो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तब्बल 8 वर्षानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोलापूरमध्ये कधी नव्हे ती इतकी कडाक्याची थंडी आपल्याला जाणवते आहे, पण या थंडीतही निवडणुकीमुळे वातावरण कुठेतरी तापायला लागलेलं आहे. आणि याच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याबरोबर आज संवाद साधण्यासाठी आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्रीयुत सुभाष बापू देशमुख. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात महापालिकेच्या निवडणुकीचा कल कसा असणार आहे, जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमात सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत करतो आहे. आणि बापू, आपला पहिला प्रश्न मला अर्थातच हा असणार आहे की निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर सोलापूरचं राजकीय चित्र सध्या कसं आहे, वातावरण कसं वाटतंय आणि महापालिकेची निवडणूक जिंकण्यासंदर्भात चित्र सध्या कसं आहे असं वाटतंय? महाराष्ट्राचं जर विचारलं तर मला असं वाटतं की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली जे गेल्या वर्षभरापासून सरकार काम करत आहे, किंबहुना 3.5 वर्ष झालं काम करत आहे, त्या विश्वासावर अधिक विश्वास टाकण्यासाठी परवा ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामुळे जवळपास 70-75% नगरपालिका ह्या महायुतीच्या बाजूनं कल दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्राची जनता ही युतीच्या बाजूनं कल आहे. आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील महानगरपालिकासुद्धा या युतीच्याच राहतील असं मला खात्री वाटते. मला वाटतं निवडणुकीच्या संदर्भात एक खात्रीशीर उत्तर आपल्याला आदरणीय बापूंकडून मिळालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बापूंकडे दक्षिण सोलापूर मतदारसंघाची जबाबदारी आहे. बापू, दक्षिण सोलापूरच्या भागामध्ये शहरी भागही येतो, हद्दवाढ भागही येतो आणि काही ग्रामीण भागही येतो. असं सगळं असताना आपल्या पक्षाला मताधिक्य जास्तीत जास्त मिळावं, आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सीट्स निवडून यावेत, याच्यासाठी आपली काय योजना आहे? मला असं वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मला खूप चांगलं मताधिक्य दिलेलं आहे. जवळपास 77,000 मताधिक्यानं मला निवडून दिलेलं आहे. 2017चा जर विचार केला तर 2017ला सुद्धा या महापालिकेत 17च्या अगोदर 2 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते.
तदनंतर जी 17ची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जवळपास 12-13 नगरसेवक त्या विधानसभा क्षेत्रातल्या लोक म्हणजे निवडून आलेले होते. किंबहुना एक आमदार असताना 2017 मी एकटा असताना त्यावेळेस दक्षिण विधानसभेतली जी दक्षिण तालुक्याची पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सभापती बसलेला होता. आता तर खूप पोषक वातावरण झालेलं आहे. स्वाभाविकपणे काल ज्यावेळेस आम्ही मेळावा घेतला त्यावेळेस आमच्या शहराच्या अध्यक्ष आमच्याकडे आल्या होत्या, त्या मेळाव्याला उपस्थित राहिल्या होत्या. शहरामध्ये 3 भाग आहेत, शहर मध्य, शहर उत्तर आणि शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ, आणि आमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्या कार्यकर्त्याचा उत्साह आणि भारतीय जनता पक्षाने जे नाराही दिलेला आहे अब की बार 75 पार, या नाऱ्यात आमच्या रोहिणीताई तडवळकर शहराच्या अध्यक्ष यांनी आम्हा सर्वांना आदेश दिला आहे तिघांनी 25-25 निवडून आणायचे. आपल्याकडे जरी संख्या कमी असली, सर्वापेक्षा संख्या कमी आहे, तरी पण आमच्यावर जबाबदारी 25 सदस्य निवडून आणायची जबाबदारी दिली आहे. आणि मला खात्री आहे कार्यकर्ते जोमानं काम करतील आणि नागरिकसुद्धा या परिसरातला झालेला विकास आहे, त्याला रस्त्याची कामं अनेक दिवसापासून रखडलेली होती, पिण्याचं पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कामंसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेत. त्याच्यामुळे नागरिकसुद्धा समाधानी, आणि त्याच्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या शहराध्यक्षाने जे आव्हान केलेलं आहे 25 सीटचं, ते 25 सीट आणण्याचं आव्हान आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेलं आहे, वजन घ्यायचं आहे. आणि मला खात्री आहे कार्यकर्ते आणि नागरिक सर्वजण मिळून तेवढं उद्दिष्ट पूर्ण करते. सोलापूरकर हो, दक्षिणच्या वाट्याला 25 सीट्स निवडून आणण्याची जबाबदारी बापूंवर देण्यात आलेली आहे. आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये नेमके काय प्रश्न आहे, तिकडे काय अडचणी आहे, या सगळ्यांची इत्थंभूत माहिती बापूंना आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत विचार करताना लोकसभा हा भाग वेगळा, विधानसभा हा वेगळा आणि महापालिका हा भाग वेगळा, तर याच्यामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवत असताना जुळे सोलापूरच्या नेमक्या कोणत्या विकासाचा अजेंडा आपण लोकांसमोर मांडणार आहात? मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षापासून 2014 पासून या परिसराचं जे रस्त्याची दयनीय अवस्था होती, कचरा प्रचंड ढिगारे पडत होते, व्यवस्थापन होत नव्हतं, लाईटच्या सुविधा तेवढ्या नव्हत्या मोठ्या प्रमाणामध्ये, पाण्याचे अनेक ठिकाणी गैरसोय असायची. पण 10 वर्षामध्ये मला जे आत्ता 2024ला नागरिकांनी जो प्रतिसाद दिला आहे तो केवळ गेल्या 10 वर्षातलं काम बघून तो प्रतिसाद दिलेला आहे. आणि 2014चं मताधिक्य असेल, 2019चं मताधिक्य असेल आणि 2024चं मत, हे सातत्यानं वाढत गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या भागातल्या नागरिकांना खूप मोठी आशा आहे. प्रमुख रस्ते तर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. आसरासारखा पूल जो की निव्हाळ्याचा होता, नितीन गडकरी साहेबांनी करून दिलेला आहे. अशी एक ना अनेक कामं आहेत. मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या, आम्हाला खेळाची मैदानं सुधारायची, आम्हाला ज्येष्ठ नागरिकासाठी नानी पार्क करावं लागतील आपल्याला, कारण आमच्याकडं मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत. आमच्याकडं गरज आहे, नाट्यगृहाची गरज आहे. आमच्याकडे नाट्यगृह पण सुद्धा एक चांगलं करण्याचं, सुशोभित करण्याचं, नव्यानं नाट्यगृह उभा करण्याचं संकल्पना आहे. याबाबतीत ऑलरेडी यापूर्वी तुम्ही या पद्धतीची मागणी केलेली होती आणि त्याच्यासाठी काही निधीही मंजूर झालेला होता. निधी मंजूर माननीय पालकमंत्री, त्या तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्यावेळेस त्यांनी 10 कोटी होय म्हटले होते, पण अनेक दिवसापासून जागा उपलब्ध होत होती. सुदैवानं महापालिका आयुक्त उंबाशे साहेबांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ते सुद्धा आता मार्गी लागणार आहे. आपण बस स्थानकासाठी सुद्धा जागा शोधत आहोत, जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी परिवहन मंत्र्याला सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे. जागा महापालिकेची कुठेही उपलब्ध नाही, शासकीय जागा त्या परिसरात उपलब्ध नाही, तर माननीय परिवहन मंत्र्यांनी प्रस्ताव पाठवायला सूचना दिलेल्या आहेत. ती जागा कुठं मिळेल, काय किंमत असेल त्याचा प्रस्ताव उपलब्ध जागेचा मागितलेला आहे.
अशा एक ना अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करायच्यात. विशेष करून आपल्या माशाळवस्तीच्या समोर सोलापूर शहरामध्ये 650 एकरची जागा वनविभाग आहे. त्या ठिकाणचं सुद्धा एक पिकनिक स्पॉट कसा करता येईल, नागरिकांना अशा चांगला सुंदर जागेचा उपयोग करून घेता येईल, निसर्गाच्या वातावरणात कसं करता येईल तेही बघतोय. आपल्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे विधानसभा प्रवेशद्वाराच्या जवळ संभाजी तलाव आहे. संभाजी महाराजांच्या नावानं जो तलाव आहे त्याचं सुशोभीकरणासाठी बाबागाडी प्रस्थापित आपण करतोय. करमणूक साधन वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रयत्न या ठिकाणी करायला लागलेलो आहे, जे की आत्तापर्यंत नागरिकांनी कधी अपेक्षा केलेली नव्हती, कधी मागणी केलेली नव्हती. असे जसं जसं आवश्यकता वाटेल तसं सुद्धा आपण करायला लागलोय. किंबहुना सोलापूरच्या नागरिकाला जवळ पडावं म्हणून होडगी गावात एक सुंदर पिकनिक स्पॉट केलेला आहे आपण तिथं. आज तिथं शनिवार रविवारी प्रचंड गर्दी असते तिथं. मला असं वाटतं की असे वेगवेगळे स्पॉट विकसित करून सोलापूरला बाहेरगावचा आला तर एक 4 दिवस म्हणजे 4 तास विरंगुळा व्हावा, शांतपणे काम करावं, शांतता म्हणजे विरंगुळा व्हावा अशाही पद्धतीचं आपण काम करायला. बाकी रस्ते, लाईट, पाणी, पाण्याच्या टाक्या, सुधारित पाईपलाईन करणं ह्या सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त आहेत. ते नागरिकाला 100% माहीत आहे की सुभाष देशमुख आपण सांगितलं की करतातच. वा वा. सोलापूरकर, एक गोष्ट आपल्या लक्षात येते आहे का की आदरणीय बापूंच्या मनामध्ये अशा काही गोष्टी आहेत, अशा काही कल्पना आहेत, असे काही उपक्रम त्यांच्या डोक्यामध्ये आहे की जे सोलापूरकर सर्वसामान्यपणे त्याची अपेक्षाही केलेली नाही. आत्ता बापू म्हणाले त्याप्रमाणे आत्तापर्यंत सोलापूरकरांचा हा ओढा हा सोलापूरकरांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, ज्या सर्वसामान्य समस्या आहेत त्या मागण्यांकडे ओढा होता. पण या मागण्या पूर्ण करण्याबरोबरच त्या पलीकडे सोलापूरला थोडंसं पर्यटनक्षम करण्यासाठी, आणखी सर्वांग सुंदर करण्यासाठी एक वेगवेगळ्या कल्पना त्यांनी आपल्याला बोलून दाखवलेल्या आहेत. या निमित्तानं सोलापूरकर एक आणखी गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की बापू महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री असताना बापूंनी पुण्यामध्ये सोलापूर महोत्सव भरवलेला होता आणि हा 3 ते 4 दिवसाचा महोत्सव होता. यामध्ये सोलापूरची खाद्य संस्कृती, सोलापूरची पर्यटन स्थळं असतील, मालढोक असेल किंवा सोलापूरची चादर, सोलापूरचे वेगवेगळे खाद्यपदार्थ, या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे स्टॉल, वेगवेगळे मला वाटतं विचारमंथनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आणि पुणेकरांचं त्यावेळेला बापू असं म्हणणं होतं की सोलापूरच्या या व्यक्तींनी सोलापूरचं ब्रँडिंग करायला सुरुवात केलेलं आहे. सोलापूरचं मार्केटिंग नव्हे तर सोलापूरचं ब्रँडिंग करायला सुरुवात केलेली आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या विकासाच्या या प्राथमिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपल्या सोलापूरला सुद्धा पर्यटन स्थळ किंवा लोकांनी आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी, याच्यासाठी काय करता येईल हा जो विचार मला वाटतं सुभाष बापू देशमुखांचा आहे, तो मला वाटतं त्याला राज्यस्तरावर सुद्धा खूप सुंदर ॲप्रिसिएशन मिळालेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे थोडंसं पुन्हा एकदा वळताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की BJPकडून निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी किती लोकांनी मुलाखती दिला हा आकडा 1000च्या घरात गेलेला आहे. जागा 102 आणि आकडा 1000च्या घरात. असं सगळं असताना आपल्या दक्षिण विभागामध्ये निवडणुकीचं तिकीट वितरित करत असताना आपण कोणते निकष लावलेले आहेत, आपण कोणते मुद्दे डोक्यात ठेवून उमेदवारांना तिकीट देणार आहात? मी प्रत्येक प्रभागामध्ये प्रवास केलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये काही नागरिकाला, काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या घेऊन बैठका घेतलेल्या आहेत. त्याच्यात चाचपणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंबहुना अनेक संस्थाकडून माहिती घेतोय कोणत्या विभागात कोणत्या कॅटेगरीचा कोणता उमेदवार असावा ह्याचीसुद्धा अप्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचा सहभाग कसा आहे, किती वर्षापासून काम करतोय, जनमत कसं आहे त्याच्या बाबतीतलं, त्यांना समाजासाठी काय केलं आहे, भारतीय जनता पक्षासाठी काय केलं आहे ह्याचंही थोडंसं पक्ष स्तरावरती त्याचं कामकाज पाहिलं जाईल. आणि काल मेळाव्यातसुद्धा मी असं सांगितलं की बाबा सगळ्यांनी जुन्या कार्यकर्त्याला, आपल्या कार्यकर्त्याला एक उमेदवारी मिळण्याची संधी मिळावी ह्याच्यासाठी चांगले कार्यकर्ते, अभ्यासू कार्यकर्ते असावे. काही वेळेस चुका होतात, काही नगरसेवक चुकीचं वागतात आणि त्याचा ठपका पक्षावरती येत असतो. आणि मग नगरसेवकाच्या वागण्यामुळं पक्षावर ठपका येऊ नये म्हणून अशा नगरसेवकसुद्धा
चांगल्या विचाराचे असावेत, चांगल्या भूमिकेचे असावेत, या सगळ्या गोष्टीचा विचार केला. म्हणजे कोणत्याही नागरिकाला असं वाटू नये की आम्ही ज्याला मत देतोय हा माणूस चुकीचा आहे, असं नागरिकाला वाटू नये. ह्याच्यासाठी पक्षीय स्तरावरती ह्याचा विचार केला जाईल. सगळ्याच्या मुलाखती पक्षीय स्तरावर घेतलेल्या आहेत. त्याच्यावर छाननी करून ती संभाव्य यादी, मागणीची यादी प्रदेशाला जाईल आणि प्रदेश स्तरावरती त्याची चर्चा होऊन प्रदेश स्तरावर त्याचा निर्णय होईल. सर, निवडणुकीच्या अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळे उमेदवार आपल्या निवडणुकीचे अर्ज या ठिकाणी भरत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या या निवडणुकीची रंगत आता इथून आणखी वाढत जाणार आहे. पण आत्ता नुकताच जो नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे सीट मिळाले ते आकडेवारी समाधानकारक आहे का, किंवा आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की थोडंसं तुम्ही मागं जावा. म्हणजे मागं जात असताना एक विचार करा, जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिका होत्या त्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका त्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष किती होते. आमच्या यापूर्वी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारसुद्धा आम्हाला मिळत नसतील किंवा जरा कमी पडत असतील. आजही मला असं वाटतं की आमच्याकडं पहिल्यांदा उमेदवार चांगले मिळाले, परंतु वेगवेगळ्या विचाराची त्या त्या ठिकाणी आघाडी असतील, वेगवेगळे घटक पक्ष असतील. ह्या घटक पक्षाने मिळून भारतीय जनता पक्षाला टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या टार्गेटमुळं सर्व एकत्र झालेले होते आणि थोडंसं मताचं विभाजन झालं असेल. पण जे आले पूर्वीपेक्षा मला खात्री आहे की आमच्याकडचे आत्ता नगराध्यक्ष वाढलेले आहेत, किंबहुना नगरसेवकाची संख्यासुद्धा वाढलेली आहे. पण राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये सुद्धा कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूनच आहे आणि आतासुद्धा 4 नगराध्यक्ष इथं आलेले आहेत. नगरसेवकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. मला वाटतं नगरपालिकांचा जो नुकताच निकाल झाला त्या निकालाच्या बाबतीत कुठेतरी उजवा डावा कल अशा पद्धतीची वेगळी चर्चा रंगत असताना आदरणीय बापूंनी आत्ता थोडंसं पाठीमागं जाऊन पूर्वी काय घडलं होतं आणि आता त्या अनुषंगाने आता काय घडतं आहे याचं चित्र त्यांनी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे. बापू, यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सगळीकडे असं बोललं जातं आहे की दिलीपराव माने यांच्या पक्षप्रवेशाने कुठेतरी बापू नाराज झालेले आहेत आणि मग ही निवडणूक या अनुषंगाने आपण काय सांगाल? बहुतेक पत्रकार नाराज असतील माझ्या अंदाजाने. मला असं कधी नाराजीचा सूर किंवा फक्त कार्यकर्त्यांच्या भावना ह्या मी माझ्या बोलण्यातून व्यक्त प्रदेशाला केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यालाही सांगितलं आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष त्यांच्याही कानावर घातलं आहे. कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या भावना कार्यालयासमोर धरणं धरून व्यक्त केलेला होता. तो रोज 100% माझ्यावर आहे का तर आहे, कारण पक्षाचे कार्यकर्ते आहेत, माझ्या विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्याची भूमिका काय आहे. कार्यकर्त्याला वाटतं की लोकसभा ही नेत्याची निवडणूक आहे, विधानसभा ही नेत्याची निवडणूक आहे आणि आता नेते लोक आमच्या कार्यकर्त्यात भागीदार आणून पाहत आहेत, अशा तीव्र भावना होत्या. आणि म्हणून कार्यकर्त्यात भागीदारी देऊ नका. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका झाल्यावर प्रवेश मी स्वतः देतो, कोणाला पाहिजे त्याला देतो, असं मी माननीय प्रदेशाध्यक्ष असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय दोघांनाही विनंती केलेली होती. दोघांनी हे मान्य केलं आहे की आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देणार नाही आणि त्यांचीसुद्धा मागणी नाही असं मला सांगितलं आहे. माझ्याकडे रेकॉर्ड नसलं तरी पण मला विश्वास ठेवा, कारण मी तसाच तेवढं दिशाभूल करणारा कार्यकर्ता नाही. मला दोघांनी सांगितलं की उमेदवार त्यांची मागणी नाही, मान सन्मान मिळावा, आमची कामं व्हावी. ठीक आहे, त्याच्याबद्दल काय असा शब्द दिलेला आहे आणि तो शब्द पाळावा एवढीच आपली अपेक्षा आहे. माझ्या कार्यकर्त्याच्या हक्कावरती गदा आणू नये एवढी माझी नम्र प्रार्थना आहे. पण कार्यकर्त्यांच्या हक्कावरती गदा येण्याची आता काही चिन्ह अशी वाटत नाही. मला जो शब्द दिला त्याच्याप्रमाणे वाटत नाहीत, पण तुम्ही लोक वातावरण निर्माण करता म्हणून मी आपण ऐकत असतो फक्त. नाही, तसं नाही बापू. पण आतापर्यंत
हा जो कुठेतरी सूर पुढे मागे बोलला जात होता, मला वाटतं या सुराला आत्ता आदरणीय बापूंनी पूर्णविराम दिला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. थोडंसं महापालिकेच्या स्तरावरचा विचार करायचा तर बऱ्याच लोकांना BJPने यंदा पक्ष प्रवेश दिलेला आहे. याच्यामुळे कुठेतरी गेल्या 2 दिवसात जी टीकेची झोड सुरू आहे की अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे, त्याच्यावर BJPवर कुठेतरी टीका केली जाते की आमका आमका पक्षाला मुक्त नाही तर तो युक्त, अशा पद्धतीची जी टीका सुरू आहे त्याच्यावर काय म्हणणार? मला असं सर्वच पक्षामध्ये ह्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा घडामोडी घडत असतात. अजूनही मला वाटतं की 30 तारखेपर्यंत या घडामोडी होणारच आहेत. अनेक पक्षातले प्रत्येक पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःला वाटतं की मला उमेदवारी मिळेल, कुठलाही कार्यकर्ता असू द्या. मग तो पक्षवाढीसाठी असेल, एक स्वतःला काम करण्याची संधी मिळावी म्हणून असेल, समाजापुढं आपण येऊन काहीतरी समाजासाठी करावं अशी भावना असते, त्याच्यामुळे उभा राहत असतो. आणि मग किती जरी केलं तर आज आमच्याकडे 1100 अर्ज आलेत. 102 जागा आणि 1100 अर्ज आले, म्हणजे 10 एका उमेदवारामागं सरासरी 10 इच्छुक उमेदवार आहेत. आता 10 मधले सर्वच काय थांबतील ह्याचा काही गॅरंटी नसती. त्यातला एखाद दुसरा तीव्र इच्छुक असतो, त्याला एखाद्या वेळेस सर्वेक्षणमध्ये वरिष्ठांच्या काही निदर्शन आलं असेल, काही त्यानं चुका केलेल्या असतील, काही चांगलं झालं असेल किंवा निदर्शन आलं नसेल, अनेक गोष्टी असतात. असं नाही की निकष एकच निकष 100% असतो असं नाही. अनेक निकषातून मिळालेला नसताना तो स्वाभाविकपणे जर तो खरोखरच पक्षनिष्ठ असेल तर तो थांबत असतो. त्याला 19-20 वाटलं की तो बाहेर जात असतो. आणि सगळ्या पक्षाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या 30 तारखेपर्यंत असे होत राहतात, परंतु आमचे कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत अशी मला खात्री वाटते. मला वाटतं कार्यकर्त्यांवरचा अतिशय दृढ असा विश्वास आत्ता बापूंनी व्यक्त केलेला आहे. बापू, अगदी शेवटचा प्रश्न, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या मुद्द्यावर आपण सगळ्या सोलापूरकरांना काय सांगू इच्छिता? समस्त सोलापूरकरांना माझी नम्र विनंती आहे, प्रत्येक उमेदवार स्वतः सक्षम कसा आहे ह्याचं तो सांगण्याचा प्रयत्न करतच असतो. प्रत्येक पक्ष हा आमचा पक्ष या महापालिकेमध्ये कसा काम करतो, काय करणार आहे, निवडणूक अजेंडा सांगत असतो, जाहीरनामा, वचननामा सगळे नामे करत असतात. पण समस्त नागरिकाला माझी नम्रपणाने विनंती आहे, सुज्ञ नागरिकांनी, सुज्ञ उमेदवार, सुज्ञ पक्ष, पक्षांनी आत्तापर्यंतचा केलेला काळकाळ, अनेक पक्षांनी सत्ता घेतली असेल, अनेक उमेदवारांनी नगरसेवक झालेले असतील आणि अनेकांचे स्वभाव स्थानिक लोकांना माहिती असतील. ह्या सगळ्याचा विचार करता सर्व मतदारांनी न सुज्ञ नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कुठल्याही दबावाला बळी न पडता आपल्या शहराच्या विकासासाठी आपलं मत खूप मोलाचं आहे. कारण आपलं मत हेच शहराच्या विकासाला कारणीभूत ठरणार आहे. आपण जे पेराल तेच उगवणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, चांगली माणसं पेरा, चांगले पक्ष पेरा आणि या चांगली महापालिका आपण घडवूया, एवढंच माझे सर्व नागरिकाला विनंती. धन्यवाद. अतिशय सुंदर आशा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. उत्तम मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेवर नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा रोवला जातो हे पाहणं सगळ्या सोलापूरकरांसाठी हा उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. आदरणीय बापू, आज आपण या मुलाखतीसाठी आवर्जून वेळ दिलात, आपला अभिप्राय दिलात, मार्गदर्शनही केलं, त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार.